चे प्रकार दोन आहेत, आंतरशिस्त आणि दुसरा म्हणजे बाह्य शिस्त. शिस्त अशा डॅशिंग महिलांमध्ये पाहायला मिळत आहे आज. आणि सेवानिवृत्तीचा हा शेवटचा दिवस. ज्यांच्या कार्यांना, ज्यांच्या कार्यशीलतेला सलाम देणारे या नागपूर शहरामध्ये, नागपूर जिल्ह्यातच नाही तर विदर्भात त्यांचं नाव अलौकिक झालेलं आहे. असं व्यक्तिमत्व म्हणजेच विभागीय आयुक्त, सहआयुक्त ज्यांचं नाव संघमित्रा डोके आहेत, यांच्या कार्यकाळाचा, सेवेचा हा शेवटचा दिवस कार्याचा. परंतु या आजच्या सेवानिवृत्तीबद्दल या काही सेवेमध्ये ज्या घडामोडी झाल्या, कार्य आहे किंवा चॅलेंजिंग आहे, त्यांच्याशी आपण चर्चा करूया. काय तुमचं चॅलेंजिंग राहिलं आपल्या सेवेमध्ये? मी माझ्या आज रोजी मला माझ्या संपूर्ण सेवेला 29 वर्षे 6 महिने झाले आहे. या कालावधीमध्ये मी जेव्हा गडचिरोलीत काम केलं, गडचिरोलीमध्ये 12 वर्ष काम केलं आहे मी. गडचिरोलीमध्ये काम करताना वेगवेगळ्या पदावर होती मी. तिथे सिनियर क्लर्क होती, त्यानंतर सेल टॅक्स इन्स्पेक्टर होती, त्यानंतर शालेय पोषणहार सुपरिटेंडंट होती. तिथे काम करत असताना मला एक गोष्ट जाणवली की त्या भागामधील जी जनता आहे, जनता अत्यंत भोळी, साधी आणि प्रामाणिक, निर्मळ स्वभावाची आहे. परंतु त्यांना जी सेवा द्यायला पाहिजे, जी सेवा देण्याचं काम आमचं शासकीय यंत्रणेचं असते, ती शासकीय यंत्रणा त्या पद्धतीनं त्यांना तेवढं सेवा पुरवू शकत नाही. तर मला ही नेहमी खंत वाटायची की माझ्या जे नोकरीचा शेवटचा कालावधी आहे हा गडचिरोलीमध्ये जायला पाहिजे. तिथे काम करत असताना, सेल टॅक्सला असताना सुद्धा आमच्यावर एकदा खूप मोठा प्रसंग आला. आम्ही तिथे आम्हाला नोटिसेस वाटायला जावं लागत होते, म्हणजे दुकानामध्ये, की यांच्याकडे काही टॅक्स वसुली आहे किंवा काही असेल तर त्यावेळेस. तर तेव्हासुद्धा आम्हाला म्हणजे खूप जरा वाईट प्रसंग आला की दुकानदाराकडून तुम्ही कुठलीही टॅक्स वसूल करू नका. तर तो प्रसंगसुद्धा मी खूप अत्यंत चांगल्या प्रकारे हाताळला. त्यानंतर शालेय पोषण आहारला असताना एका शाळेमध्ये, रामनगर नावाची शाळा आहे तिथे, नगर परिषद गडचिरोली, नगर परिषदची शाळा गडचिरोलीची, तिथे शालेय पोषण आहारचा तांदूळ होता. तो तांदूळ जप्त करायच्या वेळेससुद्धा मला खूप राजकीय दबाव आला. त्यानंतर जिल्हा परिषदेला, गडचिरोली जिल्हा परिषदेला माझ्याकडे ॲडिशनल चार्ज होता, लेखाधिकारी. त्यावेळेससुद्धा मला खूप म्हणजे तिथे म्हणजे बिकट प्रसंग आला. त्याच्यामधूनसुद्धा मी बाहेर निघाली. नंतर मग मी चीफ ऑफिसर बनवून आली. माझी पहिली पोस्टिंग मुलला होती. मुलला पोस्टिंग असताना तिथे काम करत असताना जवळपास 11 महिने कर्मचाऱ्यांचे पगार झाले नव्हते. तर तेव्हा मी आढावा घेतला की 11 महिन्यापासून कर्मचाऱ्यांचे पगार होत नाही, याच्यामागे काय कारण आहे. तर तिथे जवळपास 52 कर्मचारी असे होते की ती परमनंटच नव्हती आणि त्यांना जो निधी येत होता शासनाकडून, अनुदान, त्याचा वाटप केला जात होता, म्हणजे पगार नियमित दिला जात होता. तर मी सगळ्यात आधी त्या कर्मचाऱ्यांचे वेतन थांबवले आणि नंतर मग ते वेतन थांबवल्यानंतर ती लोक खूप आग्रही झाली, म्हणजे खूप हे झाली आणि त्यांनी मोर्चे, निदर्शने करणे सुरू केले. त्यावेळेस तत्कालीन आताचे जे माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार तेव्हा विरोधी पक्षात होते, त्यांनी नगर परिषदेला व्हिजिट केली आणि ते मला म्हटले की पगार का होत नाही, म्हणजे यांना म्हणजे काय याचं सोल्युशन आहे. तर मी त्यांना म्हटलं की सर, सगळ्यात आधी यांना आपल्याला सेवेमध्ये परमनंट करावं लागेल आणि नंतरच पगार देईल. त्यांना सगळं प्रकरण समजावून सांगितलं. त्यावेळेस आमचे जे आयुक्त होते तेव्हाचे, म्हणजे आयुक्त तथा संचालक राजीव जाधव सर होते, ते मला नोटिसेस वगैरे दिले, कारणे दाखवा नोटीस, आणि तुम्ही खूप अभ्यास असल्यासारखं बोलता वगैरे म्हटले. सरांना मी सांगितलं की माझी आधीची सेवा आहे, मी इथे आली. आणि तेव्हाच मुनगंटीवार सर सोबतच असताना मुनगंटीवार सर बोलले की तुम्हाला आम्ही हे 42 लोक परमनंट करून आणून देतो, तुम्हाला मला मदत करावं लागेल. आणि त्या मूलच्या कर्मचाऱ्यांना परमनंट करण्यास कामी जे मला मुंबईला जाणं आणि यानं करावं लागत होतं, ते जवळपास मला फक्त 14 महिन्याचा कालावधी मिळाला. त्या 14 महिन्याच्या कालावधीमध्ये मी 21 वेळा त्या कर्मचाऱ्यांना परमनंट करण्यासाठी गेली आणि माझ्या हातून जे अत्यंत चांगलं काम झालं. तेव्हा मूलचे 42 कर्मचारी मी तिथे कार्यरत असताना परमनंट झालं. ती लोक आजही माझ्या संपर्कात आहे. त्यानंतर मी ह्या कार्यालयामध्ये आली. या कार्यालयामध्ये जे कर्मचारी समावेशनाचे प्रश्न होता तेव्हा 4 वर्षाच्या कालावधीमध्ये इथे जवळपास 400 ते 450 कर्मचारी आम्ही परमनंट केले. अनेक आमचे मुख्याधिकारी होते, मुख्याधिकाऱ्यांची सेवा पुस्तकं अशी कोणाच्या याच्यावर 1 पेज, कोणाच्या याच्यावर 2 पेज असे लिहिलेले होते. त्यांच्या सेवाविषयक बाबी कंप्लीट केल्यानंतर मग मी महादुला, खापा आणि सावनेर इथे कार्यरत होती. महादुल्याला पण काम करत असताना मला अनेक अडचणी आल्या, कारण नवीन नगरपंचायत होती. तिथेसुद्धा खूप म्हणजे चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला. तिथे सेवा म्हणजे कॅशबुकच नव्हतं
एवढे वर्षापासून ते कॅशबुक तयार केलं. नंतर मग मी खाप्याला पोस्टिंग झाली. खाप्याला मला तिथे माननीय मुख्यमंत्री महोदयाच्या हस्ते हागणदारी मुक्त शहरासाठी आणि उत्कृष्ट नगर परिषदेसाठी पुरस्कार मिळाला. नंतर मी सावनेरला आली. सावनेरला मी एक आपलं मोबाईल ऑफिस, म्हणजे सगळीकडे तुम्ही शिस्त शिस्त लावली. लावली. शिस्त म्हणून डॅशिंग महिला आणि शिस्त म्हणून आपली ओळख आहे सगळीकडे. परंतु या शिस्तीमध्ये जी शिस्त असायला पाहिजे, तर भविष्यात किंवा येणाऱ्या पिढीला तुमची प्रेरणा शिस्त म्हणून काय प्रेरणा राहील? मी तर येणाऱ्या पिढीला म्हणण्यापेक्षा जी आज पिढी आहे, जी आज 21 वर्षापासून जी पुढे आहे, आपण त्याला 38-35 वर्षापर्यंत म्हणेल, तर त्या पिढीला मी हेच सांगेल की आपल्या अंगी जर आपण जी शिस्त आहे, ती शिस्त मग कुठल्याही पद्धतीची असो, ती अभ्यासामध्ये असणारी शिस्त असो, आपलं शरीर बनवण्यामध्ये असणारी शिस्त असो, की आपल्या घरी आपल्या आईवडिलांसोबत बिहेव करताना जी असो, ही प्रत्येक गोष्टीची जर आपल्यामध्ये शिस्त आणि जिद्द असेल आणि आत्मविश्वास असेल, तर आपण जे ठरवू ते नक्कीच प्राप्त होईल. पण ह्या 3 गोष्टी आजच्या पिढीने लक्षात ठेवला पाहिजे, की स्वतःवर हा खूप मोठा आत्मविश्वास ठेवला पाहिजे, काही करण्याची जिद्द ठेवली पाहिजे. मात्र ही तुम्हाला तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही शिक्षण घेणार, उच्च शिक्षित व्हाल. कारण शिक्षणाशिवाय काहीच नाही, शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, हे बाबासाहेबांनी म्हटलं आहे. आणि वाघिणीचं दूध जर आपण प्राशन करू तरच आपल्या शिस्तसुद्धा येईल. हां, तर नक्कीच शिस्त ही अनेक प्रकारची आहे आणि शिस्तीचं जर पालन केलं तर उंच शिखरापर्यंत सुद्धा आपण पोहोचू शकते, असं सुद्धा विभागीय आयुक्त संघमित्रा डोके यांचं मत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहन सोबत मी नितीन